झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर। आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। दिवेआगरमध्ये नवीन गणेश मूर्तीच्या निर्णयासाठी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ झालाय। मंदिराचे विश्वस्त या ग्रामसभेला अनुपस्थित राहिले, त्यामुळे विश्वस्त मंडळ अनुपस्थित का असा सवाल ग्रामस्थांनी केलाय आणि ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली। आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ग्रामसभेत होणार होता। संपूर्ण राज्याचं लक्ष या ग्रामसभेकडे लागलं होतं, मात्र विश्वस्त मंडळ इथे अनुपस्थित राहिल्यानं ग्रामसभेत गोंधळ उडाला आणि त्यानंतर ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली। ग्रामस्थांनी संतप्त सवाल केला, या ग्रामसभेला जे विश्वस्त मंडळ आहे ते अनुपस्थित का, आणि त्यानंतर हा गोंधळ झाला। या गोंधळामध्ये ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली आहे। आज नवीन गणेश मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन करायची की नाही हा महत्त्वाचा निर्णय या ग्रामसभेत होणार होता। पुण्याचे सराफ जितेंद्र घोडके यांच्याकडे दिवेआगरच्या गणेशाची हुबेहूब प्रतिमा किंवा हुबेहूब मूर्ती त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी दिवेआगरला देऊ केलेली आहे। मात्र या ग्रामसभेत या संदर्भात निर्णय होणार होता। ही गणेश मूर्ती इथे स्थापन करायची किंवा नाही या संदर्भात या ग्रामसभेत निर्णय होणार होता। मात्र या ग्रामसभेला विश्वस्त मंडळाचे सदस्य अनुपस्थित राहिल्यानं इथल्या ग्रामस्थांनी संतप्त सवाल केला आणि त्यानंतर इथे गोंधळ झालेला आपल्याला दिसतोय। त्यानंतर ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो ग्रामसभा दुपारी बोलवण्यात आली होती आज आणि कुठल्याही निर्णयाविना आज ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली आहे। सदस्य मंडळ जे आहे विश्वस्तांचं ते अनुपस्थित राहिल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले, त्यांनी सवाल केला त्यांच्या अनुपस्थितीबद्दल आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला या ग्रामसभेत आणि ही ग्रामसभा अखेर बरखास्त करण्यात आली आहे। पुण्याचे सराफ जितेंद्र घोडके यांच्याकडे असलेली जी मूर्ती आहे गणेशाची ती या मंदिरासाठी त्यांनी देऊ केली होती आणि या मंदिरात या मूर्तीची स्थापना करावी की नाही या संदर्भात ही ग्रामसभा बोलावण्यात आली होती। मात्र कोणत्याही निर्णयाविना ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली आहे। आपण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। भारत, आपण बघतोय गोंधळ उडाला या ग्रामसभेमध्ये, काय नेमकं कारण होतं? विश्वस्त मंडळाचे सदस्य का अनुपस्थित राहिले? काय नेमकी त्यामागची त्यांची भूमिका होती, काही कळू शकलंय का? भूषण, नक्कीच आजची जी दिवेआगरमध्ये ग्रामसभा विशेष बैठक जी आयोजित केली होती, खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं या बैठकीकडे लक्ष केंद्रित झालं होतं। कारण सुवर्ण गणेश मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्यानंतर पुण्यातील जितेंद्र घाडगे या सराफांनी इथे चांदीची मूर्ती देऊ केली गेली होती आणि ह्या मूर्तीला 24 कॅरेट सोन्याचा मुलामा आहे। ही मूर्ती रिकाम्या असणाऱ्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी ठेवायची की नाही ठेवायची याबाबत मतं आजमावण्यासाठी ही आजची विशेष बैठक होती। मात्र या ठिकाणी बैठक 3च्या दरम्यान सुरू झाली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने, शेकडोच्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहिले। सुरुवातीलाच मुद्दा उपस्थित झाला की ही बैठक कोणत्या आधारावरती आणि कोणी लावली गेलेली आहे। अर्थातच ती सरपंचांनी या ठिकाणी बोलावली गेली होती। ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की ही बैठक इथल्या मंदिराच्या विश्वस्तांनी बोलवायला पाहिजे होती। ज्या मंदिराच्या बाबतीत घडामोडी गेल्या 1.5 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम विश्वस्तांनी केलं पाहिजे होतं आणि ते होत नाही आहे। परस्पर माध्यमांसमोर माहिती दिली जाते आणि दिशाभूल केली जाते। यामध्ये कुठेतरी दिवेआगर बदनाम होतोय। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला चांदीची मूर्ती नको हवा आहे असा सूर लावला गेला आणि शेवटी गदारोळामध्ये ही मीटिंग बरखास्त करावी लागली। भूषण, नक्कीच या एकूणच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती खरं तर आज निर्णय होणार होता। भारत, संपूर्ण राज्याचं लक्ष या निर्णयाकडे लागलं होतं। जसं तुम्ही म्हणालात की या विश्वस्त मंडळांनी खरं तर ही ग्रामसभा बोलवणं अपेक्षित होतं, मात्र सरपंचांनी ही ग्रामसभा बोलावली आणि त्यानंतर या संदर्भात कोणताही निर्णय होऊ शकला नाही। कोणतेही निर्णय दिवेआगरमधल्या ग्रामस्थांना कळत नाहीयेत। काय नेमकी भूमिका आहे या सगळ्या विश्वस्त मंडळाची, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली का? कोणी प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकलंय का? भूषण, मुद्दा विश्वस्तांकडे जास्त महत्वाचा आहे। ग्रामस्थांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते थेट विश्वस्तांना विचारायचे आहेत। कारण मूर्ती सापडल्यानंतर 12 वर्षानंतर ही घटना घडलेली आहे। 12 वर्षात कधीही ग्रामसभा या मंदिराच्या बाबतीत झाली नव्हती। वेगवेगळ्या बैठकींमध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती सुवर्ण गणेश मंदिर आणि सुरक्षेची, मात्र हा मुद्दा कधीही चर्चेचा घेतला गेला नव्हता। आजची जी बैठक आहे या बैठकीत तरी आम्हाला या प्रश्नांची उत्तरं विश्वस्तांकडून मिळतील अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती आणि त्याच्यामुळे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते।
होते. मात्र या ठिकाणी विश्वस्त मंडळापैकी एकही सहकारी या आजच्या बैठकीला उपस्थित राहिला नव्हतं. केवळ या गावचे सरपंच म्हणून उदय बापट यांनी ही मीटिंग फेस करण्याचा ठरवला आणि त्याच्यामुळे संतप्त नागरिकाला जो प्रश्नांचा भडीमार होता तो संपूर्णपणे सरपंचांवरती गेला. सरतेशेवटी असा निर्णय घेण्यात आला की विश्वस्तांना विचारून विश्वस्तांच्या अजेंड्यानुसार येत्या काही 2 ते 4 दिवसामध्ये एक विशेष बैठक बोलवण्यात येईल आणि त्यामध्ये ग्रामस्थांना आपली समर्पक उत्तरं मिळाली पाहिजेत, तरच मूर्तीबाबत निर्णय घेतला जाईल. भूषण, निश्चित द्वारा थोडक्यात सदस्य जे आहेत विश्वस्त मंडळाचे त्यांना या जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील आणि त्यानंतरच या निर्णयाप्रत एकूणच विश्वस्त येतील आणि ग्रामस्थ सुद्धा आपली मतं मांडतील. त्यानंतरच ही मूर्ती जी आहे ती इथे स्थापन करायची की नाही याचा निर्णय होऊ शकेल. नक्कीच आजच्या तारखेला जी दिव्यागरमध्ये बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये मीटिंग कायदेशीर आहे की बेकायदेशीर, सरपंचांनी वैयक्तिक बोलवले की गावाच्या हितासाठी, याच्यावरनं वाद सुरू झाला. मात्र या वादातच 90% जास्त टक्के लोकांनी ही मूर्ती ही चांदीची नको आहे, जो देणारा व्यक्ती आहे त्याच्या भावनेची आम्ही आदर करतो, त्याचा सन्मान आहे, परंतु ही मूर्ती लोकसहभागातून निर्माण झाली तरीही चालेल. ग्रामस्थ त्यासाठी 2 पावलं पुढे यायला तयार आहेत. परंतु या ठिकाणी वैभव सुवर्ण गणेशाचं होतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी भारत जी ग्रामस्थांची भूमिका आहे, काही ग्रामस्थ तिथे तुमच्या बरोबर आहेत का? त्यांच्याशी तुम्ही संवाद साधून त्यांची नेमकी भूमिका झी 24 तासच्या प्रेक्षकांसमोर मांडू शकाल का? नक्कीच भूषण, या ठिकाणी या गावातील काही ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत. या ठिकाणी नेमकं जे बैठकीला होते या बैठकीपैकी विजय तोडणकर असतील किंवा अन्य खोपकर म्हणून असतील, या ग्रामस्थांची आपण मतं जाणून घेणार आहोत. परंतु पुन्हा एकदा सरपंचांनी त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलंय आणि एक महत्वाची चर्चा म्हणून त्या ठिकाणी ग्रामस्थ गेलेले आहेत. भूषण, झी 24 तास, एक पाऊल पुढे.